नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. झेडपी धाराशिव, जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडून NHM म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय आयुष अभियान कंत्राटी पद भरतीसाठीचं जे अधिकृत जी जाहिरात आहे ती जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे विविध पदांसाठीची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. यामध्ये जी डेटा एंट्री ऑपरेटर हे विशेष पद आहे याबद्दलची. तर यानुसार पाहू शकता जी अधिकृत जाहिरात आहे राष्ट्रीय आयुष अभियान यासाठी कंत्राटी पद भरती जाहिरात 2023-24 यासाठीची राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव. यानुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रममधील खालील 2 पदांची पदभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदरील पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून करार तत्वावरील व एकत्रित मानधनावरील आहेत. तरी पात्र ठरत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यानुसार पाहू शकता डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष ह्यासाठी 1 पद आहे. डिस्ट्रिक्ट लेवलसाठीचं नियुक्ती ठिकाण असणार आहे. यासाठी वयाची पात्रता आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 पर्यंत. शैक्षणिक अर्हता पाहू शकता ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट, मास्टर्स किंवा हेल्थ किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट 2 year फ्रॉम AICTE ऑर्गनाइज इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 3 year वर्किंग एक्सपिरियन्स म्हणजे 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पब्लिक हेल्थ प्रोग्राम एक्सपोजर इन सोशल सेक्टर स्कीम्स मिशन ॲट नॅशनल स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल अँड कम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे. MS ऑफिस, MS वर्ड, MS PowerPoint, MS Excel would be desirable. Preference will be given persons having experience working in health sector including आयुष म्हणजे हेल्थ सेक्टर आयुषमध्ये काम करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे पब्लिक हेल्थ प्रोग्राममध्ये. त्याच्यानंतर एनी कॅटेगरी त्यानुसार पेमेंट स्किल देण्यात आलेलं आहे पाहिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर. यासाठी 1 पद आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला हे नोकरी ठिकाण असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38 तर मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष वयाची पात्रता आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग फ्रॉम GCC इन टायपिंग म्हणजे पदवीधर कोणत्या क्षेत्रातील पदवीधर आवश्यक आहे. त्याचबरोबर GCC टायपिंग स्पीड 40 वर्ड पर मिनिट इंग्लिशसाठी आणि 30 वर्ड पर मिनिट मराठी आवश्यक आहे. प्रेफरन्स जो आहे तो मराठी असेल आणि एक्सपिरियन्स पर्सन अनुभवी व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल. यासाठीचा पेमेंट स्किल आहे देण्यात आलेला आहे, चेक केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने महत्त्वाचा डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठीची जी भरती आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये पाहू शकता जाहिरातीमधील पदे ही शासनाची नियमितची पदे नसून सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपातील आहेत आणि सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही. तसेच पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाहीत. तसेच अर्जदाराला शासकीय सेवेत नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही आहे. यानुसार पाहू शकता जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत व सामाजिक आरक्षणामध्ये कमीत जास्त असा बदल होऊ शकतो. तसेच पदांच्या ठिकाणामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. यानुसार पदभरती स्थगित करणे रद्द करणे याबाबतचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे असणार आहेत. त्यानुसार पाहू शकता सदरील जाहिरात ही प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजुरीनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि अर्ज स्वीकृतीच्या दिनांकास उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्ष म्हणजे 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर डिटेलमध्ये विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. अधिकृत लिंक जी आहे PDF ते डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जाहिरात जी आहे यासाठीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. यामध्ये पाहू शकता सविस्तर जाहिरात, अपात्र उमेदवारांची यादी, त्याचबरोबर निवड प्रतीक्षा यादी, पदभरती प्रक्रियेची सर्व माहिती सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव याच्या नोटीस बोर्डावर अधिकृतरित्या जाहीर केली जाईल. या सेक्शनमध्ये ती अवेलेबल करण्यात येईल. त्याचबरोबर जी काही डिटेल्स असतील त्याबद्दलचे ते जाहीर केले जातील. तर यानुसार पाहू शकता यासाठी कोणत्याही उमेदवाराला स्वतंत्ररित्या मेल किंवा SMS केलं जाणार नाही आहे. त्याच्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना 100 रुपयाचे बॉन्ड्स पेपर विहित नमुन्यात करारनामा सादर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर
कागदपत्र तपासणी अथवा मुलाखतीस बोलवलेल्या उमेदवारास प्रवास दैनिक भत्ता अनुज्ञेय नाही आहे. त्यानुसार पदासाठी कशा पद्धतीने सिलेक्शन असणार आहे, मार्क्स सिलेक्शन पाहू शकता. पदासाठी क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे 50 गुण असणार आहे त्याच्यासाठीचा. त्याच्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व जास्त असेल यासाठी 20 गुण आहेत प्रत्येक सेक्शननुसार. त्याच्यानंतर संबंधित पदाशी निगडीत अनुभव असेल तर 30 गुण, प्रत्येक 1 वर्षासाठी 6 गुण असणार आहेत. असे एकूण 100 गुणांचे जे सेक्शन असणार आहे कॅटेगरीनुसार मार्क्स जे आहेत ते सिलेक्ट केले जातील आणि त्या मार्क्सच्या आधारावर जी मेरिट लिस्ट आहे ती तयार करून जो उमेदवार जास्त मार्क्स असतील त्याला प्राधान्य देण्यात येईल, म्हणजे सिलेक्शन केले जाईल. तर गुणांकन पद्धतीवर समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. यानुसार जे आहे जी पूर्ण प्रोसेस आहे सिलेक्शनची असणार आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याचे ठिकाण पाहू शकता. या भरतीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद धाराशिव येथे विहित नमुन्यातील अर्ज, डिमांड ड्राफ्ट 100 रुपये. त्याचबरोबर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या व इतर कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज 16 मार्च ते 26 मार्च 2024 पाठवायचे आहेत. यानुसार टपालाद्वारे सुद्धा अर्ज सादर केले जाऊ शकतात. त्याचबरोबर अर्ज शुल्क 150 रुपये आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क आहे. ते भरण्यासाठीचा DD सुद्धा केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने ह्या डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठीची जी भरती आहे यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्जाचा जो फॉर्मॅट जो आहे तो देण्यात आलेला आहे. हा फॉर्मॅट तुम्ही प्रिंटआउट काढून तो डिटेलमध्ये भरून त्याचबरोबर डॉक्युमेंट्स त्याच्याबरोबर अटॅच करून दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू शकता. अशा पद्धतीने या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.